नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. एवढा ह्यात शेंगदाण्याचं कूट घेतलंय, हळद टाकली आणि मीठ टाकलंय आणि लसूण चिंगरून घेतलाय पेल्यानं. मिक्सरात काय बारीक केला नाही. तर बेत कशाचं आहे तुम्हाला दाखवते बघा. वांग करायचं आहे काही मिठाचं वांग करणार आहे. म्हणजे खारं वांग वेगळं तेलात असतं ती. ही मिठाचं वांग करणार आहे मी. रस्सा ही करणार आहे. पोरं खाते ती म्हणजे ह्याच्यात टाकती. आबडधोबड घेतलंय कुठून. ह्यानी म्हणलं लय बारीक करू नको. पहिलं काय होतं काय मिक्सर चव जाती. पेल्यानं बारीक करून या जेवायला भावांनो बहिणींनो त्यांचं जेवण चालू आहे. तिखटाचं वांग करून त्यांना दिलतं. त्याचा खतमच केलं. ती कढईतनं पाकच काढलं. ह्यानी म्हणलं आता हे कढईत दुसरं करावं. आता जेवाया भावांनो घरची वांगी ती आपली बघा. एक नंबर वांगी. काल आमच्या सांगोलच्या मामी आलत्या, त्यांना दिली अर्धी पाटी. टमाट वांगी दिली. कांद्याची पात, पालकाची भाजी. आता पालकाची भाजी उपसून टाकणार आहे मी. यात तुम्ही पण तुम्हाला पण देतो. चूल कशी फर्रा लागली. वार सुटलं एवढं भरा भरा. पोळ्याला इरा अंगाव बिंगाव केस बिस जळतील. साधं भाध करायचं काय तर खायचं. साधं बाधं नव हीच चवीच लागतंय. ती लय मिक्स चव येते ह्याला. मिक्सरात कुठंच जाऊ नका. नाही. त्यानं सगळं चव निघून जाते. भरा लागली काय त्याला. भरून ती बाहेरच येणार आहे शिजून. आता आमटी करणार आहे म्हटल्यावर बरं, असं चव लागते ना जरा चव येते. ह्यात वांग्यात उतारतं हळद, त्याल मीठ. हळद मीठ जळान जळलं किती तोपर्यंत. जळू द्या काही का आणायचा विकण्याचा आणतो. काल बी गेलती फिरत फिरत रात्री बायडा काकूच तिकडं. म्हणलं वाटाने चिलाऱ्याच्या काटक्या दिसल्या वाळल्या घेती. म्हणलं तर घेऊ दिली नाही त्या नवऱ्यानं. अंधार पडलाय आता. चल चल लागतंय मला असलं तिकटाच वांग केलं बघा. संपला आता तेवढंच राहिलं. ते तुम्हाला सगळं थोडंच केलं ती. ही महाग ठुलता म्हणलं पोरं ही खातेली. पोरांनी बी तिखटाचं खाल्लं आता. म्हणलं आता दुपारी खातेली. वांगी लय महाग आहे ते. अनुचं काय चाललंय. अनु पप्पा देत नाही तुला खायला. नाही देत आहे ना. एकटंच पोटाच्या मागं लागले ते. चारू नग म्हणते. वांगी पण दिवशी प्युअर दिवशी आहे ती. वांगी चांगली ती चवीला लागते. नुसतं फोड्या करून जरी त्यात आणि ती केली त्यात मी लसूण टाकला नाही काय नाही. तरी एक नंबर वांग टाकलं तेलात आणि हळद मीठ आणि तेल चटणी टाकली आणि पाणी वतलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं या. आणि तेवढ्यात भाजी बघा तसली झाली छान. पण घरची वांगी असले ना चव करायचे. आहे ना. एकच पाव किलो किती 30 रुपयात किती यायची 3 नाही 4 वांगी. काय आता ह्याला फोडणी देते कढई ठेवून. जाळलंय फरा 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 जळायला. पाण्याची बी थोडीशी संपली स्वयंपाकाला. बिगर फवारी वांगी आहे ती. आता देते वांग्याला फोडणी. वारं सुटले भरा भरा. जिबाळ्या लागते त्या ह्याच्या जाळाच्या. घरचं वांग आहे तर खायचं. ढिलं पडायचं नाही. काल तर दिली त्यांना तर मी आज एवढी पाठीभर तोडून आणली आज अजून. काल मामीला पण भरपूर दिली ना.
होय तिथं शेजारी ही त्यांना देवा द्या म्हणलं, पण त्यांच्या ओळखीचे ते कोणी आणलं म्हणजे देतात त्यांना बी. काय आपल्याला काही काय द्यायचंय बी, शेतातलं हाय आपल्या. आपण देतो असं करतो म्हणून देव आपल्याला देतोय भरभराट. जे चिंगट्यावानी करतात त्याला शेतात बी उत्पन्न चिंगट्यावानीच भेटतंय. खायला आपलं थोडंसं लावलं होतं. मला म्हणते एवढ्या झाडाची एवढी वांगी निघली का? त्याला टॉनिक कोणी टाकलं? नवऱ्यानं माझ्या. शेणखत बुडाने उकरून टाकलाय. आता मग तू एक तुकडं वांगीच लाव. नको बघा, कायला लय बी हाव सोडायची नाही. हाय हे आपल्याला आपलं होत नाही. जातं मसाला की का? आणि- पहिलं कसं माळ वैकत तसं जातं अहो, की पण का? आता आपलं मसाल्याचं ह्याचं चालू आहे. अर्धरी टाकायला लागतंय तुम्हाला लांब जायला, सोडायला लागतं त्याला. कढई कशी फुटली आहे ग? हा? कढई फुटली आहे कशी? शिरली तिथं पडली होती हातातला. होय. झाकून ठेवलं शिजते का आता म्हणा त्यात? नाही, पाणी वाटायचंय की थोडस वापरून ना मग वरती पाणी हो. पातळ करायचंय हो. वाजतंय करायला लागलं. काय ह्यात टाकले बघा, हळद मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. दुसरं काय सुद्धा नाही. तेलाची तो का तेलाची धार टाकली नाही. पोरं बी असं वांग्याचे म्हणजे खाते ती बरं का, दिदाच तेवढी खात नाही आमची. आणि त्याला काय कळत नाही, चारल ती खात ती त्याचं काय नाही. रोटी बी खाते काला कसून बरं. दिदा आमची लय चव करते. मिठाचं केल्यावर बघा आता नटती. आता फोड दे म्हणाली यातली. ताट टाकते खंगुळून. मीठ टाकलंय मी त्यातच बरं का, कमी जास्तीला अजून बघून पण टाकायचं. हो हो. काय रोज तिखटाचं खातो याच. मिठाचं आपल्याला खा वाटलं तर आपण खाऊ यातलं, आहे का नाही हो? तर नाही बाबा. तर मी तिखटावरच आहे. तुम्हाला कसं मिठाचं खा वाटलं? एवढं बस होते बघा, आता शिस्त एवढे. त्याला जाळाची गरज आहे. तोंड मोहरा नेला का हरपाळतंय असं जाळानं. धग ऊन ऊन वरनं बी आहे आणि चुली मोहरचा बी जाळ सुचतंय. ह्याला उकळी यायची, शिजू द्यायचं. शिजून शाना कब्बर तर पाणी आटतंय ह्यात. या सगळेजण आपलं मिठाचं वांग, बाजरीची भाकर खायला कसरून कालाले बाहेर लागतंय बघा चवीला. काय चव ना तोंडाला. मी सकाळच्या म्हणते याला तोंडाला चवीना. तुला देऊ का गोडू माठ आणून, काय लाडू देऊ काय आणून म्हणते ताई. तर चला मित्रांनो, या सगळेजण जेवण करायला. माझं झालंय बरं का जेवण. आता ही दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.